नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे मंगेश परब आणि भ्रमंती ब्लॉग्समध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण मुळगावचं खंडोबा मंदिर बघितलं आणि या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत बदलापूरमध्ये देवळोली या गावामध्ये, जिथे पेशवेकालीन पुरातत्व खात्याच्या अभ्यासानुसार ही जी विहीर आहे ही शिवकालीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या अगोदर बनवलेली विहीर आहे असं सांगितलं होतं। तर आपण तिकडे जाऊन बघूया की ती विहीर कशी आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल। चला तर मग। दादा, हे देवळोली गाव कुठे आहे? आम्हाला ते विहिरी जवळ जायचं, ते विहीर आहे ना इथे, इथून सरळ म्हणजे इथून राईट, अच्छा सरळ जायचं, अच्छा आणि विचार, चालेल चालेल, धन्यवाद। तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत बदलापूर रेल्वे स्टेशनवरून पश्चिमेवरून आपल्याला राईट मारायचं आहे आणि सरळ बदलापूर गावात यायचं आहे। बदलापूर गावात आल्यानंतर बदलापूर गणपतीचं मंदिर लागतं बदलापूर गावातलं, तुम्हाला कोणीही सांगेल, आणि तिथून एक देवळोली फाटा लागतो। त्या देवळोली फाट्यावरून तुम्हाला एक 7 ते 8 किलोमीटरचं अंतर आहे, मग आपण त्या काकांना विचारलेलं, आणि तिथून मग आपल्याला त्या विहिरीचं दर्शन घेता येईल। ठीक आहे, चला मग जाऊया। बदलापूर ठाणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर। बदलापूर हे गाव घोड्यांच्या उत्तम जातीसाठी प्रसिद्ध होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तसेच पेशव्यांच्याही काळात कोकणातील कठीण चढाई चढण्यासाठी बदलापूर येथे घोडे बदलले जायचे। म्हणूनच या गावाला बदला म्हणजेच बदलण्याचं ठिकाण आणि पूर म्हणजे वस्ती किंवा वसाहत, यामुळेच बदलापूर हे नाव पडले। या अशा ऐतिहासिक शहरातच आहे ही चावीच्या आकाराची पेशवेकालीन विहीर। पुरातत्व खात्याच्या माहितीनुसार पहिले बाजीराव पेशवे यांचे छोटे बंधू चिमाजी बल्लाळ भट म्हणजेच चिमाजी आप्पा यांनी बदलापूर पश्चिमेस ही विहीर बांधली। बदलापूरमधील देवळोली गावात ही विहीर आहे। बदलापूर येथे घोडे बदलल्यानंतर आपल्या सैन्यास थोडा विश्राम मिळावा व पाण्याची सुविधा व्हावी यासाठी बांधलेली ही विहीर, असा पुरातत्व खात्याच्या अभ्यासानुसार संदर्भ मिळतो। त्यावेळेला इथे पाण्याची सोय म्हणून ही विहीर बांधली गेली आणि ही म्हणजे त्यांच्या काळानुसार, त्यांच्या काळात त्यांनी चिमाजी आप्पा यांनी बांधली होती की इथे आपलं स्वराज्याचे आपले जे सैनिक असायचे ते थांबायचे आणि विश्रांती घ्यायचे, त्यांना इथे पाण्याचा वापर व्हायचा। ही जवळपास तुम्ही बघू शकता, या एक 15 ते 20 पायऱ्या आहेत, दगडी चिऱ्यामध्ये बांधलेली विहीर आहे आणि जवळपास 25 ते 30 खोल आहे ही विहीर। आणि ही विहीर जर तुम्ही एका बाजूने बघितली, साईडने बघितली, तर तुम्हाला ती चावी सारख्या आकाराची दिसेल, म्हणजे जे आपलं कुलुपातली चावी असते त्या चावीच्या आकारासारखी दिसेल। आणि ही विहीर जर तुम्ही वरतून बघितली तर तुम्हाला महादेवाच्या पिंडीसारखी दिसेल।
तर एकंदरीत तुम्ही येऊ शकता या स्थानाला, या विहिरीला भेट देऊ शकता. बदलापूर रेल्वे स्टेशन पासून तुम्हाला रिक्षा मिळू शकते जे डायरेक्टली तुम्हाला देवळोली या गावात आणेल. आणि इथे या गावामध्ये वस्तीतच ही विहीर आहे. हे पाणी साधारणतः थोडासा गाळ साचलेलं आहे, त्यामुळे पाणी पिण्यासाठी वापरलं नाही जात. इथे बघू शकता इथे गणपती, गणेश आणि बाकी देव यांचं कोरीव काम आहे. त्यामध्ये इथे दोन हत्ती म्हणू शकता, एक काही शिल्प आहे ते कोरलेले आहे, त्यांचं मोंढं थोडं तुटलेलं आहे. इथे देवळी आहे, तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला आपल्या देवळी आहे. मे बी इथे दिव्यांची सोय केली जात असावी त्या काळात. मुंबईपासून खूप कमी अंतरावर आहे जिथे तुम्ही व्हिजिट देऊ शकता आणि हार्डली 2 ते 3 तास लागतील इथे तुम्हाला व्हिजिट देण्यासाठी. आणि एक चांगलं खूप जुनं असं वास्तू तुम्हाला बघायला मिळेल. ही विहीर आपण वरतून पाहिली तर महादेवाच्या पिंडीसारखी दिसते आणि बाजूने पाहिली तर चावीच्या आकाराची दिसते. विहीर ही पूर्णपणे दगडी चिऱ्यात आहे. विहिरीत खाली उतरण्यासाठी जवळपास 20 ते 25 पायऱ्या आहेत आणि खोली 22 ते 25 फूट आहे. विहिरीला 12ही महिने पाणी असतं, पण सध्या हे पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही. तर मग अशा या ऐतिहासिक विहिरीला भेट देण्यासाठी आपण बदलापूरला नक्की या. आणि इकडच्या नागरिकांनी ते खूप सुस्थितीत ठेवलेलं आहे. हे यावरून कळतंय की नागरिक इकडचे स्थानिक खूप जाणकार आहेत. तर अशाच प्रकारे आपली ही विहिरीची जी भेट होती ती आपली कंप्लीट झाली. याला चावीच्या आकाराची विहीर देखील म्हटलं जातं. ही आपली ही भेट आता कंप्लीट झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती खोल आहे. एक हार्डली 25 ते 30 फूट खोल आहे. आणि कृपया विहिरीमध्ये उतरताना तुम्ही चपला बाहेर काढा आणि मगच उतरा, जेणेकरून आतमध्ये घाण होणार नाही. बाहेरची जी घाण आहे ती आतमध्ये जाणार नाही. पाणी ऑलरेडी थोडंसं खराबच आहे, म्हणजे गाळ साचलेला आहे. गाळ जर काढला तर ते पाणी कदाचित पिण्यायोग्य होऊ शकतं. तर तुम्हाला हा विहिरीचा व्हिडिओ कसा आवडला, ही भेट आमची कशी आवडली, तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि आपल्या या भ्रमंती व्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि भरपूर शेअर करा. सो पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एका वेगळ्या रेसिपीजमध्ये किंवा रेसिपीच्या व्हिडिओमध्ये किंवा असंच कुठल्या तरी भ्रमंतीमध्ये किंवा कुठल्या कोकणी व्लॉग्समध्ये. तर आजसाठी एवढंच. चला, बाय बाय, धन्यवाद.